हाय, गुड मॉर्निंग. ओट्स आवडतात का तुम्हाला खायला? आणि जर आवडत असतील ना, तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी. चला तर मग मी आज बनवणार आहे ओट्सचा चिला. तर त्यासाठी मी इथे थोडे ओट्स घेऊन ते एका पॅनवरती मंद आचेवरती छान भाजून घेतलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले ओट्स ना आपल्याला थोडे थंड करून त्याची कोरस्लिप एक पावडर बनवून घ्यायची मिक्सरवरती. आणि त्यामध्ये ना मी इथे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची एकदम फायनली चॉप करून घेतली आहे. गाजर असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर आपण बारीक केलेल्या भाज्या आणि ओट्सची जी पावडर बनवली आहे ती आणि त्यामध्ये थोडंसं 2 चमचे बेसन बाइंडिंगसाठी फक्त आणि जे काही तुमच्या आवडीचे मसाले असतील ते आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून छान बॅटर करून घ्यायचं आणि मस्तपैकी गरम गरम तव्यावरती थोडंसं तेल लावून हे छान चिले असे बनवून घ्यायचे त्याचे. आणि थोडंसं त्याला रेस्ट मिळाली ना त्या बॅटरला की ते थोडं घट्ट व्हायला लागतं. तर ज्यावेळेस तुमचा चिला पसरत नसेल ना पॅनवरती, तर त्यावेळेस तुम्ही त्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालून आणखीन त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी म्हणजे लिक्विड करू शकता. आणि झाले मग हे चिले आहेत ना तुम्ही छानपैकी ग्रीन चटणीबरोबर सर्व्ह करू शकता. तर एवढे छान लागतात ना. आणि जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा असाल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. आणि जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ना, की वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला काही टेस्टी खायला नाही मिळत किंवा काही टेस्टी रेसिपी वगैरे नसतात, तर त्यांच्याबरोबर तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक करा. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.